नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर काही दिवसांमध्ये ना थंडी बऱ्यापैकी कमी झालेली आहे ना, तर एवढं गार वाटत होतं ना खूपच. तर विश्वमला तर अगदी सर्दी वगैरे झाली आहे आणि थंडीमध्ये आपण नेहमीच लाडू वगैरे बनवतो, तेच मी आज बनवणार आहे. परंतु ना केस खूप गळतात ह्या दिवसांमध्ये तरी, तर त्याच्यानुसार मी थोडासा लाडूमध्ये बदल करून बनवणार आहे. तर ते कसे तुमच्याशी तर शेअर करेलच. प्लस मी ना ही ज्वेलरी देखील मागवली आहे आणि ही येऊन खूप दिवस झाले, अजूनही मी ओपन केलं नाही. तर कशी आहे हे तर मला बघायचंच आहे आणि तुम्हाला पण दाखवते. ही मी ऑनलाईन मागवली आहे, म्हणजे फ्लिपकार्ट वगैरे वरून कशावरून असं मागवलं नाहीये. तर ते कसं हे सगळं पुढे ब्लॉगच्या एंडिंगला मी तुम्हाला सांगेलच. चला तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. अगोदर आता लाडू बनवून घेते, कारण विश्वम झोपलाय, तर म्हणजे त्या कामामध्ये मला तरी काही डिस्टर्बन्स येणार नाही, म्हणून लाडू बनवते आणि नंतर बाकीचं हे सगळं बघते. लाडू बनवण्यासाठी मी काजू घेतलेत, बदाम घेतले, अक्रोड घेतलेत आणि हे सगळं अंदाजाने घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये मी भोपळ्याच्या बिया घेतल्या 100 ग्राम आणि सूर्यफुलाच्या बिया घेतल्या 100 ग्राम. हे सगळं मी एकदम स्लो गॅसवरती छान असं भाजून घेणार आहे. यामध्ये मी अजिबात तूप नाही टाकलंय, कारण नंतर लाडू बनताना तूप ऍड करणारच आहे. ह्यामध्ये भाजताना मी तूप फक्त एकाच कारणामुळे नाही टाकलंय, कारण ना जेव्हा मी त्याला ग्राइंड करेल तेव्हा ते एकदम चिकट नको व्हायला. आणि हे अशा प्रकारे मस्त इथे मी भाजून घेतलं आहे. एकदम लाल पण नाही भाजलेत, नॉर्मलच असं भाजून घेतलं. त्यानंतर हे काढून घेतलं आणि त्याच कढाईमध्ये मी खोबऱ्याचा किस टाकलाय. तर हा किस मी घरीच किसलाय. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मार्केटमधून पण घेऊ शकतात, रेडीमेड भेटतो. आणि खसखस असतेच, तर खसखस पण मी टाकली आहे इथे. तर हे सगळं एकदम स्लो गॅसवरच भाजत आहे. खोबरा खीस भाजताना ना मी इथे फक्त 1 चमचा तूप घेतला आणि त्यामध्ये अशा प्रकारे हा मस्त भाजून घेतला आहे. कारण खोबरं जर भाजून न टाकता तर काही दिवसांनी लगेच त्याच्यामध्ये खवटपणा येऊ शकतो. आणि खजूर पण इथे फ्रीजमध्ये ठेवलेली होती, त्यामुळे मी ना ती थोड्या वेळ अगोदर वरती काढून ठेवली आणि त्यातल्या बिया पण अगोदरच काढून घेतल्या होत्या. आता 2 चमचे तूप टाकून मी इथे खजूर पण ही मस्त तुपामध्ये थोडीशी गरम करून घेते. लाडू मध्ये मी अजिबातच गूळ वगैरे काहीच नाही टाकणार आहे, त्यामुळे ना फक्त खजूरच इथे घेणार आहे गोडवा येण्यासाठी लाडू मध्ये. तर त्यामुळे ती पण इथे मस्त थोडीशी गरम करून घेते तुपात. तर खजूर भाजून होईपर्यंत मी मस्त हे सगळं एका डिश मध्ये काढून घेतलं आहे आणि हे थंड पण झालंय. तर आता हे ना जेव्हा मी ग्राइंड करणार आहे ना, तर तेव्हा फक्त थोडंसं काही जाडसर ठेवणार आहे. अशा प्रकारे मस्त मी इकडे ग्राइंड पण करून घेतलं आहे आणि बघू शकतात की हे असं झालं आहे मस्त सगळं. तर लगेच मी यामध्ये ना थोडंसं तूप टाकलं आणि खजूर जी होती ना ती पण मी मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतली. तर ती यामध्ये टाकून आता सगळं मिक्स करून घेत आहे. एक टोपच घेतलाय मोठा, त्यामध्येच मी हे सगळं मिक्स करते, कारण परातीमध्ये मला जमणार नव्हतं, कारण खाली सांडणार बरंच सगळं. त्यापेक्षा टोपामध्ये छान मिक्स पण करता येतो. आणि फर्स्ट टाइम मी असे लाडू बनवत आहे, कोणालाही न विचारता, म्हणजे आजीला वगैरे. तर ही गोष्ट माझ्यासाठी तरी एक छान होते आनंदाची आणि ते छान बनत पण होते. त्यामुळे माझ्या म्हणजे चेहऱ्यावरती अशी एक ती स्माइल पण आली की मला जमली ही गोष्ट स्वतःहून असं. म्हणजे जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि ती एकदम परफेक्ट जमते ना, तर ती जमल्याचा आनंद जेवढा असतो ना तेव्हा आपल्यासाठी काहीच मोठं नसतं. आणि प्रयत्न करून बघितला आणि ते झालं पण छान. तर खूप भारी वाटत होतं मला त्या टाइमला तरी. आणि असे मस्त हळूहळू एक लाडू मी सगळे बनवून घेतले. बघू शकतात अशा प्रकारे इकडे मस्त लाडू तयार झाले आहेत. तुम्ही बनवलेत का? मला कमेंट करून नक्की सांगा. लाडू बनवून झालेत आणि ना विश्वम इथे झोपलाय म्हणून मी हळूहळू बोलते. मी टेस्ट केलं, मला तर आवडलाय. आता ते कॉलेजमधून येण्याची मी वाट बघते आणि त्यांना ना खूप कमी गोड आवडतो, तर ते सगळं डोक्यामध्ये ठेवूनच मी लाडू आज बनवले आहेत. ते कसे बनलेत ना खाऊन त्यांना विचारल्यानंतरच मला समाधान मिळेल. तर त्याच्यानंतरच मी ज्वेलरी पण दाखवते. आता फक्त त्यांच्या येण्याचा वेट करते, थोड्या वेळामध्येच ते येतील. मी लाडू बनवले, पण त्यांना असं सांगितलं की मी लाडू बनवणार नाहीये. तर चला त्यांचं रिॲक्शन बघू आता काय असेल. तू बनवले लाडू? हा. मला काय बोलली नाही बनवले? लाईट लावते 1 मिनिट. कसलं बनवलं पण? खाऊन बघा कसा बनलाय, मला सांगा, नंतर मी व्हॉइस ओव्हर करणारच.
शेंगदाणे हा शेंगदाणे आहे नाही एक दाना पण नाहीये शेंगदाण्याचा. हे काय ते बिया आहेत ना आपण घेतलेल्या. छान आहे कुठला आहे गोड आहे का खूप? टाकू दोन थोडं टाकू का? हो. दादा नाही म्हणतोय ही आहे मी ऑनलाईन मागवलेली ज्वेलरी. काल मला अजिबात बरं वाटत नव्हतं, त्यामुळे काल तर काय मी ब्लॉग शूट केला नाही, त्यामुळे आता पुढे कंटिन्यू करते. तर मी ही फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन अशा कोणत्याही ॲपवरून घेतली नाहीये. या अगोदर पण एका ब्लॉगमध्ये मी असं सांगितलं आहे की रिसेलिंग करण्याची आपल्याला एक छान संधी आहे. जर तुम्हाला काही आवड असेल ह्या गोष्टीमध्ये तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी स्वतः देखील करते. डायरेक्ट वेंडरकडनं ही ज्वेलरी आपल्याला मिळते. तर ही प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी आहे. मस्त असा साज आणि त्याच्यासोबत ना एक बेल पण ठुशी पण आहे, इयरिंग आहे, नथ पण फ्री मिळाली आहे. तर प्राइस तर मला लक्षामध्ये नाहीये. तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर मला कॉमेंट करा, मी सांगेल सर्व डिटेल्स तुम्हाला. ही आहे मस्त एक बेल पण ठुशी, ह्याच्यासोबत इयरिंग पण मिळाले आहेत मला आणि बँगल्स पण आहेत. साईज आपण जी सांगेल ती साईज आपल्याला भेटते बँगल्स मध्ये. आणि हे बघितल्यानंतर तर माझी रिॲक्शन तुम्ही बघितलीच. तर प्रीमियम क्वालिटीची ही ज्वेलरी आहे आणि एकदम प्राइस 700 किंवा 800च्या मध्येच आहे. एक्झॅक्ट मला प्राइस माहिती नाहीये. आणि ह्यावर जी नथ फ्री मिळाली आहे ना ती मी अशी लावून बघत होती की मला कशी वाटते. तर सगळंच म्हणजे मला खूप छान वाटलं. आणि ह्यासोबत ना बँगल्स पण होत्या. जी साईज आपण सांगेल ना ती साईज आपल्याला भेटते. तर ह्या ना 2 बांगड्या आहेत आणि एकदम अशी जाड कड्यासारखी ही बांगडी आहे. तर ज्यावेळेस मी ही हातामध्ये अशी घातली ना तर खूपच भारी वाटते. आशा करते आजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि कसा वाटला व्लॉग तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया आपण लवकरच एका नवीन व्लॉग मध्ये. आणि हा, तुम्ही जर चॅनलवर नवीन आहात, फर्स्ट टाइम बघताय तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर काळजी घ्या आणि मस्त रहा. बाय बाय.